सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी इथे उतरलेली आहे, रोहित आणि अक्षय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी राहुल अंधेर. बघा प्रदीप सर, सकाळ सत्रामध्ये या पोमन संघाचे महत्वाचे खेळाडू काही नव्हते, परंतु या संध्याकाळ सत्रामध्ये मला वाटते विशाल बडांगे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक महत्वाचा खेळाडू, जो महत्वाचा घटक आहे पोमन संघाचा, तो आज संध्याकाळ सत्रामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. या पंचाचा प्लेचा इशारा. पहिला षटक हाताळण्यासाठी राहुल अंधेर, स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला अक्षय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. बघूया पंचांचा डिसिजन काय असेल. पंच कळतील आपल्याला काय घडते काय बिघडते. असं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. षटकार गेलाय की चौकार गेलाय, चेक केलं जाईल. षटकार आलाय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय राहुल अंधेर यांच्या गोलंदाजीवरती. बघा षटकाराने सुरुवात इथे झालेली आहे. षटकार इथे येताना दिसतोय. धावसंख्या आता 6 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे पुन्हा एकदा धमाका, बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय रोहित कोठवले आणि 6. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले गेलेत. बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. पाहतोय आपण रोहित कोठवले यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. धावसंख्या आता आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. 12 रन्स, 12 धाबा या धावफलकावरती लागल्यात. राहुल आता अडचणीमध्ये येताना दिसतोय. नक्कीच राहुलवरती आक्रमण केलं जाते यावेळेस. रोहित यांच्याकडून यावेळेस कमबॅक करण्याचा चेंडू होता. बघा चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण फ्लाइंग स्लिप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालं आपल्या संघासाठी. मी तर म्हणेन धावा वाचवला गेला तिकडे. चेंडूला स्टॉप केला गेला कारण भन्नाट वेगाने हा चेंडू हाता लावता राहुल आणि रोहित आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. एक धावाली धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 रन्स, 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. राहुल अंधेर पहिल्या 3 बॉलवरती मागणं ठरलाय. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल यावर मिस्टॅमिंग झाला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः राहुल अंधेर येण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या खाली सुद्धा पोहोचले होते, परंतु बघा इथे काय घडते काय बिघडते. कॉलिंग नव्हतं आणि त्याचा दबाव पाहिला तर एक जीवनदान मिळते अक्षय जाधव या बॅटरला. प्रदीप सर बघा कॉलिंग झालं होतं. राहुल यांनी कॉल दिला होता की हा झेल मी पकडतो, मात्र त्याची नजर होती ती नजर हटली चेंडूवरनं. बघा 2 वेळा त्याने बघितला जो समोर क्षेत्ररक्षक आला होता त्याच्याकडे, तेच कारण त्याची नजर हटली आणि हा झेल त्याच्याकडनं सुटला गेला. एक सिंगल धावाली धावसंख्या आता पुढे सरसावली गेली, ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून 4 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. म्हणजे एक मोठ्या धावसंख्येचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. यावर स्लॉट मध्ये होता, उडण खटवला, बॉलला सर्व पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार.
थँक्यू. बघा चेंडूने भरपूर उंची घेतली होती आणि लांबी देखील घेतलेली आहे. काय जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 20. पुन्हा एकदा यावेळेस स्लॉक स्वीप केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. आणखीन एक बिग शॉट, षटकार. DJ Harshad. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया आता दुसरा षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय तर हेमंत येतोय. हेमंत घोडविंदा. नक्कीच आता हेमंत यांना चांगली गोलंदाजी करावं लागेल. डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. इथे डॉट चेंडू आणि विकेट्स या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतोय, कारण 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. बघा 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इकडनं कमबॅक करावा लागणार आहे. हेमंत याला इथे पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये खेळून काढला गेला होता. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. 27 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि रोहित आणि अक्षय यांनी चांगली धावसंख्या ही धावफलकावरती लावलेली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. हितेश गागडा चेंडूच्या काळी. बिग विकेट डाऊन. रोहित कोठावले बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. DJ Harshad. थँक्यू डीजे. बघा प्रदीप सर इथे महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट सुद्धा मिळवलंय. म्हणजे जो बॅटर थोडासा आपण डेंजरस झोन मध्ये येताना पाहत होता, तो बॅटर तंबूच्या आशेला पोहोचलाय. आता इथून अक्षय यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी येऊन पोहोचली आहे, कारण अक्षयना चांगली बॅटिंग करावी लागेल. रोहित याने त्यांचं काम केलंय, पण तो अक्षयांना चांगली बॅटिंग याच्या पुढे करावी लागेल. बघा रोहित याने चांगली फलंदाजी केली, मात्र तो चांगला फिनिश करू शकलेला नाहीये. इथे हेमंत याने इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. ते सेट फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. म्हणजे इकडनं आज आपण पाहतोय की धावसंख्या रोखली जाऊ शकते. इथे ऑन साइडला हा फटका केला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. बघा आता जी धावसंख्या वेगाने धावत सुटली होती, वेग पकडला होता धावसंख्येने, ती धावसंख्या आता पूर्णपणे थांबली गेली. स्टॉप झालाय 28 या आकड्यावरती. नक्कीच कुठेतरी लगाम लावली गेली या बॉलवरती. पुढचा बॉल यावेळेस ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. विशाल आहेत आणि या विशालने एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल धावेने धावफलक 29 या अंकांवरती जाऊन पोहोचते. प्रदीप सर 29 धावा लागल्या गेल्या आहेत. इथून चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस बघा पूर्णपणे बॅटरला बीट केलं होतं. बघा आंधळी बॅट बोलतात या शॉटला, तसंच काहीतरी शॉट खेळताना प्रयत्न केला होता. पूर्णपणे बॅटर बीट झाला होता या बॉलवर. बघा चेंडूवरती नजर नव्हती. नजर हटी, दुर्घटना घटी. इथे दुर्घटना तर घडलेली नाहीये, मात्र चेंडू हा डॉट आलाय. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा. इथे फोर्स केले चेंडूला. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला होता तिकडे. चेंडूला स्टॉप करण्यात यश आलंय विशाल याला. तोपर्यंत 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. बघा 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 5च धावा या षटकात खर्च केल्यात हितेश गांगडा याने. एक निर्णायक षटक ठरलंय. सॉरी हेमंत घोडविंदा याने.
पण कमबॅक करणारा षटक इथं हाताळला गेलाय हेमंत यांच्याकडून. परंतु हे षटक निर्णायक असेल, कारण स्लॉग होतं षटक असेल, त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जातो बॅटर करून, आणि त्या षटकामध्ये कोणता गोलंदाज प्राचरण केलं जाईल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक होतोय, पाण्याची सोय इथे पुरवली जाते. तिथपर्यंत आपण एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये येऊया. विशाल येतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. विशाल, पहिला चेंडू विशाल यांचा. विशालचा पहिलाच बॉल, स्लॉग स्वीप केलाय, स्लॉग हिट केलाय या बॉलला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट षटकार अक्षय जाधव यांच्या बॅट मधून. DJ Harshad. Harshad. थँक्यू डीजे. या षटकाराला, या षटकारानं धावसंख्या आता 37 आकड्यावरती, 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतो या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. इकडे विशालला आता कमबॅक करावा लागणार आहे. ते व्हाईट बॉलचा इशारा इथे आपण पाहतो इथे आलेला आहे. पंच 2 मिनिटं थांबायचं फक्त, फक्त 2 मिनिटं, कारण समोरच्या कॅमेऱ्याची बॅटरी थोडीशी लो झालेली आहे आणि हा चला सामन्याला सुरुवात करायची आहे. या षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 38, 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आणखीन एक व्हाईट बॉल, इथे थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय आपल्याला विशाल भडांगे हा गोलंदाज. नक्कीच, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर पाहिलं तर दिशाहीन चेंडूची गोलंदाजी करताना पाहिले आपण विशाल यांना. आक्रमण केलं होतं पहिल्या बॉलवरती, त्यांच्या थोडंसं प्रेशर यावेळेस जाणवते विशाल यांना सुद्धा, कारण महत्वाची मॅच आहे, महत्वाची लढत आहे. इथून एक संघ नक्कीच सुपर 4 मध्ये पोहोचेल आणि कोणता संघ असेल या संध्याकाळ सत्रामध्ये ते सुद्धा आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळेल. पुढचा बॉल विशाल यांचा, यावेळेस स्लॉट मध्ये होता. चेंडू उंची जास्त गाठलाय, लांबी कमी, शतरंग चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल आणि संपतो इथे अक्षय जाधव या बॅटरचा खेळ. फलंदाज बाद.
अडीच आहे. बघा चेंडूने उंची जास्त घेतली होती, लांबी घेतलेली नाहीये. आणि तिकडे विकेश भडांगे होते. विकेश भडांगे खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. बघा ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा त्याने झेल पकडलाय. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि चांगला झेल त्याने तिकडे कंप्लीट केला. अक्षय बाद झाला. नव्याने फलंदाज नितीन येतोय. नितीन तिवा. नितीन येतोय शेवटच्या षटकामध्ये. इथून पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे विशालांच्या षटकातील. आणि आता कमबॅक करण्याचा सुरुवात इथे विशालने सुद्धा केलाय. पुढचा बॉल विशालांचा नितीनसाठी. लेफ्ट राईट राऊंड विकेटचा मार असेल. यावेळेस मुस्तामिंगला चेंडू हवेत आहे. शतरंज चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय का? बघा चेंडूच्या खाली पोहोचला तर शतरक्षक राहुल अंदेर होते तिकडे. बघा राहुल यांच्याकडून चुकी झाली आहे. बघा वन ऑफ द बेस्ट फिल्डर या संघातला मानला जातोय आणि त्याच्याकडून चुकी झाली. बघा राहुल कडनं अशा प्रकारे जास्त चूक आपल्याला पाहायला मिळत नसतात. मात्र राहुल कडनं चूक झाली. बघा सहज सोपा झेल होता. मात्र हा झेल पकडत असताना त्याच्याकडनं झालेली आहे मिस्टेक. धावसंख्या आता आपण पाहतोय 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला हा फटका केला गेला. विकेश आला तिकडे. विकेश करणं चुकी झालंय. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार. सीमारेषा पार. हालाय चौकार. 4. थँक्यू डीजे. बघा म्हटलं तर मिलेंगे रन 4 तो होगा बेडापार. बेडापार झालाय. यावेळेस मोठ्या धावसंख्येचा नक्कीच विचार केला गेलाय आणि तो साधला सुद्धा. परंतु शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडते काय बिघडते. शेवटचा बॉल तेच तरळ होता परंतु आउटसाइड ऑप्शनचा मारा. पंचांचा इशारा पाहतोय आपण. वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅक ऑफ द हँड चेंडूचा हाताळणी केली होती. यावेळेस विशाल भडांगे यांनी ते ओळखलं होतं. नितीन यांनी फक्त आणि फक्त बॅटचा फेस खोलला आणि चेंडू सरळ ढकलून काढलं होतं सिंगल धावेसाठी. या सिंगलने आपण धावफलक पाहतोय पुढे सरकते जाऊन पोहोचते 47 या अंकांवरती. अजून सुद्धा शेवटचा बॉल असेल. या षटकातील 50 पार होईल की काय प्रदीप सर? बघा 47 धावा तर धाव फलकावरती लागलेल्या आहेत. ते पाहूया शेवटचा एक बॉल बाकी आहे. वेगवान चेंडू तेच तर्रार. शेवटच्या बॉल वरती मिळालाय विकेट. आणि बघा काय भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता. जबरदस्त चेंडू. चारोखाने चित केलं समीर कोठावले याला. 47 धावा धाव फलकावरती लागल्यात. 48 धावांचं टार्गेट हे सेट झालंय. प्रति षटकामागे आता 16 धावा या बनवाव्या लागणार आहेत गालवी स्पोर्ट्स पोमन या संघाला. पाहूया कुठला संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय या आजच्या दिवसामध्ये.
चला जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 48 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. प्रति षटकामागे 16 धावा इथे कंप्लीट कराव्या लागणार आहेत. गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाला सलामीची जोडी आपण पाहतोय. हेमंत घोडविंदा आणि राहुल अंधेर अशी ही सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खिलपट्टीवरती तिथे उतरलेली आहे. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित कोठावले सज्ज झालाय. चला पंचांचा प्लेचा इशारा येतोय. 48 धावांचा टार्गेट इथे सेट केलं गेलंय. ते 48 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, कोणता संघ क्वालिफाय होईल आणि सुपर 4 मध्ये पोहोचेल. हेमंत स्ट्राईक वरती आहेत. नॉन स्ट्राईक एंडला राहुल अंधेर. बॉल इन ट्रॅक वरती रोहित कोठावले. पहिला चेंडू रोहित यांचा हेमंत साठी राईट मोर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला फटका साजवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. त्याच्या मस्तकाला दस्तक देईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय त्या रिझल्ट मध्ये. परंतु बघा चांगलं रनिंग विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये. यस नो वेट याचा चांगला समन्वय. बघा कॉलिंग होतं त्याच कारणाचं पाहिलं तर प्रदीप सर पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. पहिल्याच बॉल वरती 3 धावा आल्यात. आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुल अंधेरांना. सकाळ सत्रामध्ये राहुल यांचा फॉर्म थोडासा लांब गेला होता, पण संध्याकाळ सत्र आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत आहे. इथे राहुल यांना चांगली बॅटिंग करावी लागेल आणि आपल्या संघाला तारणहार करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. पुढचा बॉल राहुल साठी. यावेळेस बघा पुलचा फटका सजवलाय. फिल्डर आहे नितीन. राहुल होते तिकडे. बघा फटका सजवला होता. झेल घेण्याची संधी नक्कीच इकडे निर्माण झाली होती, परंतु हा झेल कन्वर्ट केला गेला नाहीये. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बघा थोडासा क्लायमेट चेंज झालेला आहे. ते आता मोठे फटके खेळण्यासाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागू शकतो फलंदाजांना. पोमन संघाला ते पाहतोय कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. चेंडूने जास्त उंची घेतली, लांबी घेतली नव्हती आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. व ते 2 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झालेली आहे 5. पहिल्या बॉलवरती 3 धावा, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा रोहित राहुल साठी पुढचा बॉल घेऊन. यावेळेस लेगस्टिक सोडून जाणारा बॉल आहे. पंच आमच्या बाजूला वळतील नक्कीच. व्हाईट बॉलचा इशारा देतो पंचांचा. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने आपण पाहतोय धावफलक 6 वर जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन बोर्ड, 6 धावा स्कोर कार्ड वरती लागले जातात. इथून पाहिलं तर 42 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. इथून मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येतील का या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल आहे रोहित यांचा राहुल साठी. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढला. चेंडू जातोय मिडविकेट रिजन मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहेत बघा. त्याच्याकडून थोडस फंबल झालंय आणि त्याचा फायदा पाहतो पण 2 धावा. चांगला बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय बघा. गचाळ थ्रो बॅकअप चांगलं गेलं गेलंय. यावेळेस जंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाकडून 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. पुढचा बॉल रोहित यांचा राहुल साठी. यावेळेस स्लॉट मध्ये होता. बॉलला पाठवलंय का पार्किंग लॉट मध्ये नाही. मुस्तामिक स्ट्रोक इथे आणि सुंदर झेल आणि संपतो इथे राहुल अंधेर यांचा खेळ. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. आपण पाहतोय राहुल अंधेर बाधून माघारी परतलेला आहे. बघा आजच्या दिवसामध्ये राहुल याचा तेवढा चांगला परफॉर्मन्स राहिलेला नाहीये. राहुल याचा सध्या तरी आपण फ्लॉप शो पाहिलेला आहे आजच्या दिवसामध्ये. हा 3रा मॅच आहे आपण पाहतोय पोमन संघाचा. राहुल जास्त काही करू शकलेला नाहीये. बॅटिंग असेल बॉलिंग असेल थोडासा महागडा ठरलाय. आणि पण हेमंत याची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे. हेमंत अजूनही आहे खेळपट्टीवरती. म्हणजे हेमंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. नव्याने बॅटर विशाल आलाय. विशाल भडांगे.
विशाल याला त्याच्या नावाप्रमाणेच विशाल फटकेबाजी करावी लागणार आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये आपल्याला विशाल पाहायला मिळाला नव्हता. या तिसऱ्या मॅच मध्ये तो अवेलेबल झालाय. पण नक्कीच त्याच्याकडे अपेक्षा भरपूर असतील त्याच्या प्रेक्षकांना आणि त्याच्या खेळाडूंना. इथे आपण पाहतो या फेक फान चेंडू इथे हाताला गेला. बॅटर बॉलला संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. बघा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विशाल याचा, तर चेंडूवरती नजर नव्हती. तो पाहतो या धावसंख्या इथे झालेली आहे ती म्हणजे 8. ते खूप चांगला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय समीर. बघा इथे फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. ते बघा 2 धावा घेण्याचा जर प्रयत्न केला असता कदाचित दुसऱ्या ओव्हर मध्ये हेमंत हा स्ट्राईक वरती येऊ शकला असता. आता सध्या तरी विशाल हा स्ट्राईक वरती असेल. धावसंख्या झालेली आहे 9. इथून 9 धावा लागल्या गेल्यात. इथून 39 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मॅच अजून सुद्धा कोणी केलेली नाहीये. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती भागवावी लागेल. गरज आहे संघाला मोठ्या फटक्यांची. जी भूक आहे ती मिटवावी लागेल धावांची. बघूया धावांची भूक कोणता बॅटर इथे मिटवतोय पोमन संघाचा. बघा आता कुठल्या तरी एका बॉलर वरती त्यांना अटॅक करावा लागणार आहे. अटॅकिंग क्रिकेट हे खेळावं लागणार आहे. बघा 39 धावा इकडनं अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे एका ओव्हर मध्ये कमीत कमी 3 षटकार तरी ठोकावे लागणार आहेत त्यांना. 3 षटकार किंवा 2 षटकार 1 चौकार जरी आला तरी ते टार्गेट पर्यंत पोहोचू शकतायत. धीरज येतोय. धीरज जाधव. धीरज जाधव याचा पहिला चेंडू फेक फान इथे हाताला गेला. बॅटचा हलकासा स्पर्श घेऊन हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. 1 धावी कंप्लीट झाली आणि आता हेमंत हा स्ट्राईक वरती आलेला आहे. बघा इथून प्रदीप सर हेमंत यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं असेल. कारण सकाळ सत्रामध्ये हेमंत यांची बॅट तळपली होती. पण संध्याकाळ सत्र आणि संध्याकाळ सत्रामध्ये हेमंत यांना नॉन स्ट्राईक एंडला जास्तीत जास्त काळ आपण पाहिलंय. आता इथून स्ट्राईक मिळाले हेमंत यांना. इथून अपेक्षा असेल पवन संघाला की हेमंत यांची बॅट मधून मोठे मोठे फटके निघावे अशी. पुढचा बॉल यावेळेस उडवला इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून फटका साधवला गेलाय. इथून सरळ बाउंड्री लाईनचा पल्ला गाठलाय. चेंडूने षटकार आलाय हेमंत गोडविंदा यांच्या बॅट मधून. थँक्यू. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की जोपर्यंत हेमंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत आणि हेमंत याने स्वतःला सिद्ध देखील केलेला आहे. जेवढी स्ट्राईक हेमंत कडे असेल तेवढा पुगमन संघ आपल्याला पुढे जाताना दिसेल या मॅच मध्ये. या षटकाराने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली ती म्हणजे 16 या आकड्यावरती 16 रन्स. 10 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 32 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू आणि 32 धावा. ऑन साइडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिकडे? नाही. चेंडू पोहोचलाय सीमा रेषा पार. हा आलाय चौकार. 4. थँक्यू वडील. हेच षटक आहे आपण पाहतोय. या षटकामध्ये अटॅक केला जातोय आणि या षटकामध्ये पाहतोय बॉलवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या षटकामध्ये जास्त धावा येऊ शकतायत कारण एक नौखा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आता इथे हेमंत घोडविंदा करतोय. नक्कीच नक्कीच. इकडून पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू मध्ये 11 धावा जमवल्यात पवन संघाने. परंतु आता धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. इथून कमबॅक करावं लागेल धीरज यांना सुद्धा. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय थर्मॅन रिजन मध्ये बाउंड्रीच्या जवळ. बघा नितीन दिवा चेंडूच्या पाठी धावत गेले होते आणि सुंदररित्या चेंडूला फील्ड केलं गेलं. तिकडे 3 धावा इथे पळून कंप्लीट केल्या घेत आहेत. चला आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. इथे तर 3 धावा पळून पूर्ण केल्यात. पाहूया
तिकडे चौकार आलाय की नाही हे बघितलं जाईल आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. सेफ आहे. बाउंड्रीच्या मध्ये हा चेंडू अडवला गेलाय नितीन यांच्याकडून आणि फक्त 3 धावा पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 3 धावांची धावफलक आपण पाहतोय 23 या अंकांवर जाऊन पोहोचते. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकातील. यावेळेस इनसाइड आउट कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग स्ट्रोक आहे. प्रमोद चेंडूच्या खाली आणि विकेश विशाल भडांगे यांच्या खेळ लागतो पूर्णविराम. बिग विकेट डाऊन. डीजे आपण पाहतो विकेट मिळालाय. तर आपण पाहतो 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 25 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा इकडं मॅच कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. हेमंत अजूनही खेळपट्टीवरती आहे. यस पंच. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. 7 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. इथे पादोपान चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेलला पकडला गेलाय. फलंदाज बाद झालाय. हितेश गांगडा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. ठेवायचा ओढा साले जलद भाऊ ठेवायचा ओढा साले जलद. DJ Harshad. विकेश येतोय. विकेश भडांगे न्यू बॅटर. मात्र स्ट्राईक वरती पाहतो आपण हेमंत याला. आता पूर्ण जिम्मेदारी ही हेमंत वरती असणार आहे. 6 बॉल 25 धावा. बघा क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला आता 25 धावा ह्या बढवाव्या लागणार आहेत. म्हणजे ते 4 षटकार हे ठोकावेच लागणार आहेत. 4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता हा मॅच जिंकण्याकरता पूर्ण संघाला. पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. हा पहिला षटकार हेमंतच्या बाईक मधून 6.
थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय तरी देखील जास्त उत्साह इथे पाहायला मिळाला नाहीये पोमन संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. या मॅचची गोल्डन विकेट. सुंदर झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद झाला आता तो म्हणजे हेमंत खोळविंदा. DJ Harshad 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 Harshad. थँक्यू फॉर डीजे. बघा अजूनही हा सामना संपलेला नाही आहे. इकडनं देखील पोमन संघ अद्याप तरी आपलं अस्तित्व कायम ठेवून आहे या मॅच मध्ये. कारण 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये 19 धाबींची आवश्यकता आहे. 3 षटकार 1 सिंगल. हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. या बॉलवरती धावा येणं फार गरजेचं आहे. आणि नव्याने बॅटर आपण पाहतोय रुपेश येतोय. ते आपण पाहतोय बॅटर बॉल चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. मात्र एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. एक धाव आलेली आहे. धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 18 धावींची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 18 धावा. जे कारण आता 3 षटकार हे ठोकावेच लागणार आहेत. ते आपण पाहतोय चेंडूला सोडून दिलंय. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न इथे दिसलाय आपल्याला. अक्षय जाधव याचा व्हाईट बॉल. 3 चेंडू आणि आता 17 धावींची आवश्यकता. बघा विकेश भडांगे जो फलंदाज आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. भरपूर वेळा आपण बघितलंय ओमन संघाला त्याने सामने जिंकून देखील दिलेले आहेत. आता त्याच्याकडे हिरो बनण्याची संधी आहे. इथे चेंडूला हवेमध्ये खेळलाय. चेंडूने उंची घेतलाय. लांबी किती घेतले पाहूया. चेंडू हा हातामध्ये विसावला गेलाय. प्रवीण सोमन याच्या विकेट मिळालाय. फलंदाज पा. थँक्यू डीजे. दीपेश होतो न्यू बॅटर. बघा बाउंड्री जवळ अगदी चांगला झेल तिकडे पकडला गेला. ते फुलटा चेंडू टाकला गेला होता. मात्र या फुलटा चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये. आता फक्त शेवटचा एक चेंडू बाकी राहिलाय आणि 16 धावींची आवश्यकता आहे. ते शफल होऊन खूप चांगला फटका ते केला गेला. हा चेंडू तिकडे स्टॉप केला गेलाय आणि आपण पाहतोय इथे क्वालिफाय होतोय तो म्हणजे जय एम्बेस स्पोर्ट्स डोंगरीवाडा हा संघ. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स पोमन टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द सेमीफायनल जय एम्बेस स्पोर्ट्स डोंगरीवाडा. चला आयोजकांना विनंती असेल आपण तिकडनं खुर्च्या जमा करायच्या आहेत. चला हँडशेक करा आणि त्यानंतरच मैदान सोडा. व्हॉलंटियर्स आपण खुर्च्या जमा करायच्या आहेत. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरतोय तो म्हणजे रोहित कोठावले.